राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लहानाची मोठी होत असलेली मुलगी वायाला जाण्याचं बिघडण्याचं एक ठराविक काळ असतो, ध्यानात ठेवा. जास्त करून 9वी पासून 11वी पर्यंत ध्यान ठेवायचं. 12वी नंतर काय होतं किंवा थोडी ती समज तिला येते आणि 9वी ते 11वी हा काळ असा असतो त्याच्या शरीर विकसित जास्त होतं पण बुद्धी विकसित होत नाही आणि त्याचाच फायदा बरेच लोक घेतात, पोरं घेतात आणि पोरीला ते मग त्या काळात अक्कल कमी असते. त्याच्यामुळं 11वी 12वी नंतर ती मॅच्युअर एकदा झाली ना, तिला कळतं हे असलं जमायचं नाही, ते आधी आपलं करिअर बिरियर हे गोष्टी समजायला लागतात. आजची स्टोरी अशा स्वरूपाची आहे. जालना आणि धुळे सोलापूर रोड त्याच्यावर शहागड म्हणून गाव आहे आणि तालुका आहे अंबड. गणेश शेरकर शेतकरी कुटुंबातला माणूस, काम करा भाकर खा. त्याच्यानंतर मुलगा मुलगी आणि यांच्या मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आहे. मुलीचं नाव सुनीता, 11वीला, म्हणजे डोक्याच्याच वर्ष. तसं ते बापाची इच्छा सर्वसाधारण एक असते किंवा पोरीचं जर डोकं चाललं तर आपण हिला काहीतरी पाया उभी करू आणि समाजात आपली प्रतिष्ठा वाढन, काहीतरी चांगलं, म्हणजे लोक चांगलंच म्हणतात आणि अभिमानाने सांगता येतं. तुमच्याकडे किती लाख रुपये तुम्ही कोण खाता हे नाही लोक विचारत. मुलगा काय करतो, मुलगी काय करते, ती किती शिकली, आणि बापाला सांगायला ते थोडं समाधान वाटतं. पण सगळ्यांच्याच मुलं आहेत ही अशी सक्सेस होत नाहीत आणि काहींच्या बाबतीत वाईट प्रसंग होतो. म्हणजे 10वी 12वीतच पोरं फेल होत्यात माझ्यासारखी. ते आपली घरीच मग शेती की शेती असा विषय असतो. गणेश शेरकर यांची जी मुलगी आहे सुनीता, पोरगी गेली 11वीला. 11वीला गेल्यावर थोडंसं हार्मोन्सची कमतरता म्हणा, कुठं संस्काराची कमतरता म्हणा, किंवा सगळं चांगलं आहे पण पोरगीच बिघडली समजा. पण त्या पोरीनी पुरुषाची किंवा पोरांची जी नजर आहे तिकडून येणारी, या नजरेला प्रतिसाद नाही द्यायला पाहिजे, त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यांनी एकदा बघितलं, दोनदा बघितलं आणि पूर्ण सगळं कळतं की कोण आपल्याकडे लाईन मारतोय, कोणता पोरगा काय, पण त्याच्या मनचा विषय असतो तो. आणि हे काय वय लफडी करायचं जरी असलं तरी ते त्याला काहीतरी वयोमर्यादा आहे, लग्न करायचं नाही काय नाही, समाजाची काहीतरी मान्यता आहे, त्याला कायदा आहे त्याच्या पाठीमागं, मुलीचं वय 18 पूर्ण पाहिजे असा विषय. त्यांच्या वर्गातच 2 वर्ष पुढं शिवम ओलेकर नावाचा एक तरुण होता. ते बी शिकतच होता, काय विषय नाही. त्यांनी टाकलं बा लाईन मारता 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 त्याला थोडा प्रतिसाद मिळायला लागला. अरे मला जमलं गाडी आपला, आता फिट मिठाड जुळलं मला, आता काय विषयच नाही आपलं. आणि पोरगी सोपी नाही, पोरगी दिसायला कसली धिंगाणा होती, तुम्ही त्या थंबनेलमध्ये बघता यायची, नातखोळा. पोराला वाटलं जमलं गाडी आपला, आता आपला कार्यक्रमच ओके परफेक्ट झाला, आता रंगारंग कार्यक्रम कधी करायचा हे त्या पोराच्या डोक्यात. पण ते नवीन उमलणारं वय, ते प्रेम, हे प्रेमाचं आधी नाव दिलं जातं, ध्यानात ठेवा. अंतिम त्याचं सत्य एवढंच आहे की कुठलेही प्रेम ही आजकालच्या काळात शरीर संबंधापर्यंत जात नाही तोपर्यंत ते प्रेम नाही. हा म्हणजे असं आहे, ते भावनांचा आतून उद्रेक झाला, फक्त नाव त्याला वर गोंडन दिलेलं असतं. प्रेम आधी प्रेमच असतं. काहींची मैत्री असते, मैत्रीचं रूपांतर प्रेमात, प्रेमाचं रूपांतर कंडोमच्या प्रेमात होतं, असा प्रकार असतो. ही पोरगी त्यांनी पटावली, पोरगी बिघाडली, चांगली चालली होती डोक्याला, तिचं मार्क रिवर्स आलं, येऊन द्या, इथपर्यंत विषय सगळा क्लिअर होता. म्हणले आपल्याला नेक्स्ट स्टेप गाठली पाहिजे आता. मग बेठागाठी चालू झाल्या, कुठं लफडं चालू झालं असं म्हणाय हरकत नाही. ती प्रेमबिम आता विसरलं सगळं, आता लफडं. आता 2 विरुद्ध शरीराला एकमेकाची गरज, एकमेकाची चटक लागली. आता ती असं म्हणतात की बाबा जाळ असल्याशिवाय दूर निघत नाही, कुणीतरी बघतंच, कोणतरी काहीतरी होतंच. आणि ह्यांचं त्या बापाच्या कानापर्यंत गेला भाऊ विषय. आईला सांगितलं, बापाने आधी आईला शिव्या दिल्या त्या गणेश शेरकरनी. मला माझ्या पार मिशाला कांदा बांधायची पाळायला पोरणी. मी तुला म्हणलं होतं 10वी 11वीत गेली की आता लग्न करून टाकू, काय डोक्याला ताण, ही पळून बिळून गेली तर काय व्हायचं आपलं. पुढच्या डोक्याची जाणीव आईबापाला झाली. त्या आईने मरणाचं तिला खवाळली बिवाळी.
म्हणले असं करू नको तसं करू नको. तात्पुरती थांबली, शांत राहिली. मग झाला एक प्लॅन चालू दोघांचा, या शिवमचा आणि या सुनीताचा. म्हणले पळून जायचं. हा, पळून जायला त्यांनी दोघांनी बाचकं बोचकं आवारलं. थोडंफार त्यांनी पैसे घेतलं, थोडंफार हिने पैसे घेतलं आणि हाणलं दांडकं. तिथून दांडकं हाणलं, पळून गेले. आता ही पोरगी त्या पोराच्या प्रेमात पडली, हेल प्रजुळलं. याला दोघांच्याकडे एक तिसरा माणूस होता आणि त्याचं नाव फोन. दोघाकडे फोन होतं. ह्या फोनने खरा खेळ करून दिला. हा, फोननी त्यांचं लफडं जुळलं होतं. फोन मग स्विच ऑफ. पण तिथून काय अंतरावर लांब गेले. तिथून त्यांनी एखाद्याचं थोडंफार काय पेमेंट फोनवर करायला असेल, त्यांनी फोन उघडला, चालूच त्यांचं. पण गावापासून ते लांब होते, पळून गेलेली. आता पळून गेले म्हणजे हे काय लिंट राहिले असते का? रंगारंग कार्यक्रम त्याचा रातभर, कपडे घालीत नसते ती. अशा पद्धतीने कार्यक्रम चालू. पण सगळ्यात वाईट अवस्था झाली तिच्या बापाची, गणेश शेरकर यांची. त्यांना प्रचंड मनस्ताप झाला. समाजात काही दोष नसताना समाजाच्या बघण्याच्या नजरा बदलतात. आणि लोक अशी आहेत, स्वतःच्या घरातली पळून गेली ना, बघा माझं किती दुःख झालं. लोकांची का गेली, त्यांना फुकाट घरचं तुकडं खाऊन जाणार. बघा ना, अहो संस्कार नाही त्यांना. आपली पोरगी बघा लय भारी शिकती, आपली पोरगी बघा लग्न करून दिलं. अशी लोक आहेत. मग ते लोकांच्या त्यांना टुचून बोलणं येते. तर माणूस गावात जायचा बंद केला. मग त्यांनी डोकं लावलं. गोंदी पोलीस स्टेशन गाठलं त्या एरियातलं. त्या गोंदी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. हे प्रोसेसने होतंच का? मुलीचं वय 18 नसेल. बऱ्याच केसेसमध्ये मुलगी जरी संमतीने पळून गेली असेल, पण तिचं वय जर 18च्या आत असेल, इतका बेकार गुन्हा लागतो तुम्हाला. तो पोस्कोसुद्धा लागतो त्याच्यामध्ये. तो तुम्हाला सांगतो, खोटा पार ही दिवस पण खोटी सुटत नाही. अशी खोट्याने पार लय बेकार खोटी बसती, आयुष्य बरबाद होतं. अशी बऱ्याच जणांची अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे असल्या भानगडीत काय पडू नका, कायद्याचा अभ्यास करा आणि मग काय असेल ते ठरवा. आता ह्या घटनेमध्ये पोलीस स्टेशनला अपहरण तक्रार दिली आणि मुलगी जर सापडली ना, बऱ्याच वेळा देणार ठेवा, तर मुलगी जबाब पलटते हे लक्षात घ्या. तुमचं लय प्रेमन बिमन लय जोंबाजोंबी किती करा तुम्ही, पण ज्यावेळेस मुलगी आईबाबांच्या ताब्यात येते ना, परत मुलगी का म्हणली, मुलं ते सांगतात मला जबरदस्तीने पळून नेलं, फुसला म्हणून सांग. आज सांगितलं ना, आणि पोरगी म्हणली मला जबरदस्ती नेलं, मग तर फिट गोतला खोटा तुम्हाला सांगतो. हा, त्याच्यामुळं तुमचा प्रश्न आहे बा, तसं मी काय सांगणार. पण बघा घटना कशा घडतात. ही पळून गेल्यानंतर ते नंबर दिला तिचा, त्या पोराचा नंबर दिला, लावला ट्रॅकिंगवर. आता ही फोन ट्रॅकिंग हा पद्धत असा आहे की ती कुठं ओपन झाला, कुठल्या टावर रेंज आणि त्यांचं लोकेशन काय, आता काय डिजिटल जग झाले लगेच कळतं. त्याच्यातून माहिती त्यांनी काढली आणि उचलली. दोघं बी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं. आता इथं पोलीस स्टेशनची जबाबदारी बघा. पोलीस हे नेहमी कायद्यानं चालतात की बाबा मुलगी अल्पवयीन आहे, मुलगा अल्पवयीन आहे, काय करायचं काय नाही हे समोर म्हणजे बघावं तुमचं तुम्ही. संबंधित काय तशी तक्रार जशी येईन समोरच्या पाठ्याकडून तशी ते एफ आय आर नोंदवतात. ही पोरगी काय म्हणायची, मी माझ्या आईबापाला ओळखत नाही, मी आईबापाकडे राहणारच नाही, हे मला मेलेन ते मला मेलेन, आम्हाला काय धरलं, असं झालं तसं झालं. ती आता कसं ती वातावरण वेगळं असतं, मला कळायचं नाही आतलं ती. हा, ते कारण आज रात्री कोण मग आईबापाकडे, आईबापा जो फायदा आहे. मग ही याचं काय करायचं, सवय लागलेली शरीर संबंधाची. पोरगी काय आईबापाकडे म्हणली मी आईबापाकडे राहायला जाणार, लेखी देते, तिने दिली पोलीस स्टेशन लेखी. आता कायद्याने पोलीस स्टेशनला तिची सोय ही बालसुधारगृहात करावं लागते. बालसुधारगृहात पोरगी पाठवून दिली. पोराचं रितसर कलम टाकली, त्याला अटक केलं. नंतर त्याला कोर्टाने जामीन दिला, ते बाहेर आहे. विषय तिथपर्यंत थांबला. तिथं थांबला होता बरं का विषय, काय वाढायचं कारण नव्हतं. पण वाढतं कसं आणि घडतं कसं बघा. आता काही काळ केला की आई वडील, आता शेवटी लेकरू आहे, ती आई रडायची घरी. राग थोडा शांत झाला, म्हणले आणला पोरीला घरी आणा, पोरीला घरी आणलं परत. मग आली पोरगी बी घरी. महिना 2 महिन्याचा कालावधी निघून गेला होता. म्हणले आता बापाने डोकं लावलं. त्याच्या ठिकाणी राहायला होते शहागडला, धुळे सोलापूर रोडवर. त्या शहागडपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वळणगाव म्हणून गाव आहे. त्यांचा ह्या गणेश शेरकरांचा सक्का भाऊ ते तिथं राहायचा, तानाजी शेरकर. त्यांनी थोरल्या भावाला फोन केला, म्हणला, आणि चांगले संबंध होते दोघांचे. बांधा शेजारी बांधा असल्यावर जरा वाढणं होत्यात, पण लांब लांब असल्यावर जरा माया फुटती. म्हणला ताना पोरीने वाटोळ केलं, म्हणला पळून गेली, आबरो घालावली, इथं लग्न मी जमावतो, फक्त तू आहे ना इथं ह्याच गावातल्या पोराचं लपड असल्यामुळे मला गॅरंटी नाही परत पळून जाईल. काम कर, पोरगी तुझ्याकडे आणून सोडतो, तू संभळ काय. आता ह्याची भावाची स्वतःची पोरगी काय भावाची पोरगी काय एकच.
सोडली तेव्हा तिथं नेऊन त्या वळंगावला. त्या ठिकाणी ऋषिकेश शेरकर हा त्या मुलीचा सुनीताचा सक्का चुलत भाऊ ऋषिकेश शेरकर ते बी होता. त्याला सख्खी बहीण नव्हती त्यामुळे आता चुलत काय सख्खी काय ते बी त्याला जीव लावायचा आणि त्याला समजून सांगायचा की बाबा आपलं कुटुंब आपल्या गावात इज्जत आहे प्रतिष्ठा आहे, तू असं नको करू, हा चुकीचा निर्णय नको घेऊ, त्या पोराचा नाद सोडून दे विसरून दे. समजून सांगितलं. त्याला कॅडबरी आणून दे, तिला खायला दे. आता बहीणच म्हणल्यावर काय सख्खी काय चुलत काय. त्याला थोडा तो 26 वर्ष वय होतं त्याचं आणि त्याला थोडं समजून सांगायचं बहिणीला. त्यो ही आपली सुरुवातीला कसं त्या नादात तिला अंधार पडला की तिला असं वाटायचं काय करू काय नको. हा कारण कसं होतं शारीरिक सवय संबंध हा विषय असा की त्याची सवय लागली होती त्याला आणि ती पोरग काय तिच्या डोक्यातून उतराना. तिचा प्रियकर शिवम ओलेकर हा काय तिच्या डोक्यातून जाईना. तिने थांबलं 15 दिवस थांबली, महिनाभर थांबली आणि तिथं काय काय परिस्थिती होती ती कशी वागती हे भाऊ बोलायची फोनवर. त्याच्यानंतर पूर्वीच्या डोक्यातून जायनाच. पोरगी शेवट त्या चुलत भाऊ ऋषिकेशला म्हणले, हे बघ ऋषी म्हणले माझं एक काम कर, मी त्याला त्याच्याशिवाय जगू शकत नाही, त्याच्याशिवाय राहू शकत नाही, तू मला त्याची भेट घालून दे, मी त्याचा नंबर देते. त्यात कारण फोन बिन जप्त केलं तर ना घरच्यांनी सगळं. नाही तर मी आत्महत्या करीन किंवा मला जशी संधी मिळेल मी पळून जाईन. आता 2 महिने झाले तरी पोरगी ऐकाना, त्याची बहीण ऐका. त्या ऋषिकेशनी पण तिचा जो भाऊ आता त्यांनी म्हणला आयला अवघडच केस आहे भाऊ ही. चुलत्याला सांगितलं, बापाला सांगितलं, आयला म्हणलं ही तर अशी म्हणती. त्याच्यानंतर मिटिंग झाली ती दोघा तिघाची यांची. त्याच्यामध्ये यांनी असं ठरवलं की हिच्या फिट डोक्यात आहे की आपल्या कुटुंबाची बदनामी करायची, आपल्या कुटुंबाचं वाटोळं करून टाकायचं, आपल्या कुटुंबाला स्वतःच्या मान्यता. आणि तिचं 18 पूर्ण नव्हतं वय. मग असली अवलाद मेलेली बरी नको आपल्याला, मीच जन्म दिला आणि मीच मोठी केली. हे थोडं कायदा हातात घेण्याचा पण विषय येतो. या पुरीला संपवून टाकू आपण. आणि अशा पद्धतीने प्लॅन केला आणि तारीख उजाडली 6 जानेवारी. आता ही जी 6 जानेवारी या तारखेला ठरल्याप्रमाणे तो ऋषिकेश बहिणीला मानला. हे बघ लय नंबर दे बरं त्याचा, मला बोलून त्या संग नंबर घेतला. हा मानला मी बोललोय. आपल्या घरापासून जवळ एक खवड्या डोंगर आहे, जवळच होता तिथं 1-2 किलोमीटरवर. त्या खवड्या डोंगरावर तिकडून रस्ता आहे ना, तिकडून तो येणार. त्या खवड्या डोंगरावर तुला बैठायला बोलावलंय. तर येणे सगळी अख्खी बॅग भरून घेतली. म्हणले तुला काय पळून जायचं आहे का, तुला फक्त बैठाय बोलावलंय ना, बेठून माघारी येतो परत येईन बाबा, पण ती बॅग बी काय येऊ नको, नाही तर घरची मला बाहेर काढते. आणि भावाचं तिने ऐकलं. म्हणजे तुला नेणं नाणं जबाबदारी माझी, तू चल मी भेट घालून देतो. असं मिळून त्या 6 जानेवारी या रोजी तिला नेलं खवड्या डोंगरावर. खवड्या डोंगरावर नेलं. तिथं उंचाव आणि खालच्या बाजूला बिरजू तरेवाली आणि त्याची गँग. 6 गँग म्हणजे याची मारामारी ती परळी बीड बिहारसारखी गँग नाही. ती गँग कुठली सरकारी कामं करणारी, पाणी अडवा पाणी जिरवा त्याचे कामगार काम करत होते खाली. आणि त्यांचा जो माणूस होता त्याचं नाव बिरजू तरेवाली, ती खाली काम करत होती. यांनी जी पोरगी वरून ढकलून दिली बहिणीला आपल्या त्या ऋषिकेश शेरकरनी, ती सुनीता पडली. आता एवढं दगड दोंड एवढं हाईट, 230 फूट हाईट होती साधारण. पोरगी खलास. पण तिथून ती पोरगी पडलेली तो त्यांच्या जवळूनच रस्त्याने गेली, त्या कामगारांच्या जवळून तर्रेवाल्या शेजारून. त्यांनी ते याच्यानं ऋषिकेश शेरकर बघितला की यांनी पाटकून मला 2-4 धरार म्हणलं, याला धरा आधी धरा. यांनी वाट लावली म्हणला पायांनी, लय मोठा क्राईम केलाय, पोरगी अशी केली या मारली या. धरला दाबून धरला. त्याचा फोन काढून घेतला, गडी पॅक. आता त्याच्यानंतर त्यांनी तिथलं जे पोलीस स्टेशन आहे छत्रपती संभाजीनगरचं वाळुंज MIDC बघा, त्या ठिकाणी फोन केला. आणि फोन केल्यानंतर संजय गीते PI यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून अख्खी टीम घेऊनच तिथं दाखल हजर. आरोपी बॉडी सगळं जागच्या जागेवर. ती ज्यांनी पकडलं त्यांनी पोलिसांनी शाबासकी दिली. आणि तिथून त्याच्या घरच्यांना फोन केला. रितसर पोलीस पाटील लागतो, पंचनाम्याचा विषय असतो आधी. आणि बॉडी बघितल्या लगेच कळतं किंवा जिवंत आहे का नाही. पण ती शासकीय रुग्णालयात न्यावी लागते PM साठी. सगळे ती शासकीय सोपस्कार होत्यात, ते पार पाडले. भावाला ताब्यात घेत आहे त्या ऋषिकेशला. ही दोघं भाऊ आणि ते असे 3 आरोपी पोलिसांनी अटक केले. आता मला सांगा, ही घटना घडल्याला 2-3 दिवस झाल्यात आता फक्त.
छोटीशी गोष्ट आहे. फक्त 9वी ते 11वी हा जो टाईम आहे एवढ्यात आपल्या मुलांच्याकडे विशेष लक्ष द्या, ध्यानात ठेवा. समजायचं नाही डोक्यात की लहान आहे अजून तिला काय कळते, असं नाही. नाही कळत म्हणूनच लोचे होत्यात आणि लोच्या झाला ना निस्तारता एक जीव गेला, तो जीवानिशी गेला. ह्याच्यात लोकांची समाजाची वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. आता ही ऑनर किलिंगचा प्रकार झाला, इंग्लिशमध्ये ऑनर किलिंग म्हणतात. पण कोणाला आईबापाची बाजू बरोबर वाटते, कोणाला ते प्रेमींची बाजू बरोबर वाटते. हे सगळे समाजाचे लय प्रॉब्लेम असतात. ती माझं म्हणणं काय आहे की बाबा 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत कुठल्याच मुलीने असा निर्णय नाही घेतला पाहिजे तडकाफडकी लवन प्रेमचं. याचं कारण सांगतो की त्याच्यात ती जर इन्वॉल्व झाली, जास्त गुंतली गेली, तिला जर सवय लागली शारीरिक सुखाची, ती बाहेर नाही निघू शकत. तिचा जीव जाणार, नाही तिला कोणतरी मारणार. बरेच जण तर पळून जातात. हे आणि याच्यात फेल्युअर आहे आईबापाचं सुद्धा. आणि सगळ्यात गोष्ट, प्रत्येकाकडे आज जो बॉम्ब आहे, हे बॉम्ब नाही सायनाईड आहे. काय? मोबाईल. याच्यातून चांगलं घेतलं तर चांगलं होणार आहे, वाईट घेतलं ना त्याचं वाटलं होणार आहे. 1-2 वर्षाच्या पुढं फोटोसुद्धा बेताडाला कोण ठेवीत नाही. असंही घरातले कपडे नाहीत, वापरणारी भांडी नाही, झोपतो ती गोदाडसुद्धा लोक फेकून देतात नदीत. मग ह्यात जगायचं असन नीटनीटकं जागा नाही तर काही त्याच्यात मजा नाही, असा विषय. त्यामुळे स्टोरीतून काही बोध घ्या असं माझं मुलामुलींना सांगणं आहे की आईबापा तुमचं निश्चित वाईट नाही करणार. आणि आईनी आणि मुलगी ह्यांचं मैत्रीचं नातं असेल तरच अशा घटना घडत नाही, हे पण खरं आहे. पण बया बावलाट असली ना की 4 मैत्रिणीवर ही वेळ देणार, कुठं बचत गटाला वेळ देणार, राहिल्याला वेळ इकडं सासूनाच्या माल्या बघण्यात देणार, पूर्वी कुणावर बोलती तिला माहीत नाही, काय नाही, न बाप काय 24 तास घरात नसतो. ह्या गोष्टी पण सगळ्या गोष्टी तपासून अशी घटना आपल्या घरात घडली नाही असं डोकं लावायचं. रामकृष्ण हरी माऊली.